देश लुटण्यासाठी नोटाबंदीचा निर्णय मोदी सरकारने घेतल्याची टीका ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी अर्जुन सलगर यांच्या प्रचारार्थ सभेत केली। मोदी सरकारने घेतलेल्या नोटाबंदी आणि वस्तू सेवा कर प्रणाली निर्णयामुळे अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून वंचित बहुजन आघाडीचा विजय झाल्यास व्यापाऱ्यांना जुना नोटा बदलण्याची आणखी एक संधी देऊ, त्यामुळे बेफिकीर सरकार खाली खेचा असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केले। ते उस्मानाबाद येथील वंचित बहुजन आघाडीचे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अर्जुन सलगर यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत बोलत होते। मोदी यांना वेळ लागले असून शहीद जवानांच्या नावावर मत मागत आहेत। पुलवामामुळे लोक मतदान देतील असे त्यांना वाटत आहे। व्यापाऱ्यांना सांगतो, लातूरच्या व्यापाऱ्यांकडे काळा पैसा आहे, म्हणजे जुना रद्द झालेला पैसा आहे याची मला जाणीव आहे। तुम्ही अर्जुन सलगर यांना मतदान करा, निवडून आणा। आम्ही एक संधी पुन्हा या नोटा बदलण्याची आपल्याला देऊ, पण जुन्या नोटा घेऊन आलात म्हणून जेलमध्ये टाकणार नाही हेही आश्वासन देतो। त्याचा घामाचा पैसा आहे, कमवलेला पैसा आहे। एवढंच फक्त आहे की टॅक्स भरलेला नाही, टॅक्स लावला जाईल एवढं फक्त मी सांगतो। व्यापाऱ्यांनो, सुप्रीम कोर्टाने असताना 4 दिवसापूर्वी एक स्टे दिला। कशाला स्टे दिला? तर 2000चा व्यवहार करायचा असेल तर पोलीस स्टेशन मधली परमिशन काढून घेऊन या। आता त्यांनी व्यापार करायचा की पोलीस स्टेशन मध्ये जाऊन अर्ज द्यायचा, हा माझ्याकडे व्यापार करायला आलाय 2000चा आहे आणि तू आता परमिशन दे। पोलीस स्टेशनला गेल्यानंतर तो म्हणतो खरंच 2000चा आहे की जास्तीच आहे? त्या व्यापाऱ्याच्या लक्षात येते की हा कोचक प्रश्न आहे, तू कशाला विचारतो? आय टेबला करते की मोकळा। देशात काँग्रेस सरकार येणार नाही याबाबत खात्री असून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान व मोदी यांच्यात निवडणुकीची मॅच फिक्सिंग आहे। इम्रान खान याने पुलवामा हल्ल्याबाबतही बोलावे, त्याच्याकडे काय माहिती आहे हे सांगावे अशी अपेक्षा प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली। इम्रान खान यांनी मोदी सरकार 2019 मध्ये आल्यास दोन्ही देशात शांततेची बोलणी सुरू होती आणि काँग्रेस सरकार सत्तेत आल्यास या चर्चेला बाधा येईल असे वक्तव्य केले होते। त्यावर प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली। मी काँग्रेस सरकार येत नाही हे 100% शुअर आहे त्याच्यामध्ये। दुसरं आहे, इम्रान खाननी हे म्हणणं म्हणजे मॅच फिक्सिंगचा प्रकार आहे असं मी त्या ठिकाणी मानतो। इम्रान खानने पुलवामा संदर्भात सुद्धा बोलावं अशी माझी अपेक्षा आहे। याचं कारण मीच डॉक्युमेंट्स बाहेर काढले होते की यांना 8 दिवस अगोदर जाणीव झाली होती की कुठलाही कॉन्वॉय जाणार असेल तर त्याच्यावरती अटॅक होणार आहे। तेव्हा मोदींच्या आणि इम्रान खानच्या बातचीत व्यवस्थित व्हावी, सुरळीत व्हावी म्हणून इम्रान खान यांनी पुलवामावरती सुद्धा बोलावं की त्यांनी काय माहिती आहे त्यांच्याकडे ती। ते मी तेच म्हटलं ना, पुलवामावरती सुद्धा इम्रान खान पाकिस्तानचे जे पंतप्रधान आहेत त्यांनी अधिक माहिती द्यावी अशी त्यांना विनंती करण्यात येत आहे।